वेलकम ऑल ऑफ यू. कालच्या लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बघितलं. नाऊ टुडेज पॉइंट इज डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. Dalton's atomic theory. In 1808, Dalton proposed or put forth his philosophy, chemical philosophy about the atom known as Dalton's atomic theory. According to Dalton's atomic theory, atom, it is a tiny indivisible particle of the matter known as atom. Atom is smallest indivisible particle of matter or tiny indivisible particle of matter known as atom. How molecule is formed? When two or more atoms of similar or different elements combine to form molecule. Molecule ॲटम हा सिंगल पार्टिकल असतो, परंतु मोलेक्युल्समध्ये दोनापेक्षा जास्त पार्टिकल्स, जास्त ॲटम्स ज्यावेळेस एका प्रपोर्शनमध्ये, हे ठराविक प्रपोर्शनमध्ये कंबाईन होतील, त्याला मोलेक्यूल असं म्हटलं जातं. मग ते ॲटम्स हे सिमिलर इलेमेंटचे असतील, एकाच इलेमेंटचे असतील किंवा वेगवेगळ्या इलेमेंटचेही असू शकतात. फॉर एक्झाम्पल H2 मोलेक्यूल, O2 मोलेक्यूल, N2 मोलेक्यूल, Cl2 मोलेक्यूल और H2O मोलेक्यूल हा कंपाऊंडचा मोलेक्यूल, हे इलेमेंट्सचे मोलेक्यूल, CO2 molecule, carbon monoxide molecule, etc. Then compound. When two or more atoms of different element are combined in a specific manner forms a compound, and that atoms are in a specific ratio. आता CO2 असेल, इथं दोन वेगवेगळे इलेमेंट आहे, एक कार्बन आणि एक ऑक्सिजन, आणि यांचं प्रपोर्शन हे आपल्याला 1:2 दिसतंय. तसं H2 असेल तर 2:1. ग्लुकोज असेल C6H12O6, दॅट इज 1:2, 2:1 प्रपोर्शन. एका ठराविक प्रपोर्शनमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त इलेमेंट्सचे ॲटम्स ज्यावेळेस कंबाईन होतात, त्यांचं कंबाईन म्हणजे हे मिक्सर नसतं, ते केमिकल कॉम्बिनेशन असतं, त्यापासून कंपाऊंड तयार होतं. देन ॲटॉमिक अँड मोलिक्युलर मासेस. ॲटॉमिक और मोलिक्युलर मासेस. It is not easy to measure mass of single atom because atom is a smallest particle. Atom हा इतका लहान आहे का एक सिंगल ॲटम घेऊन आपण त्याचा मास मेजर करू शकत नाही. मास ऑफ हायड्रोजन ॲटम is about 1.6736 into 10⁻⁻24 ग्रॅम. हे हायड्रोजनच्या एका ॲटमचं मास आहे. मग ॲटम्सचं मास मेजर करत असताना प्रेझेंटमध्ये एक न्यू टेक्निक यूज केली जाते, ती रिलेटिव्ह मास बाय मेजरमेंट बाय यूजिंग रिलेटिव्ह मास. मीन्स in the form of atomic mass unit also known as unified mass, small u, that is unified mass. And one atomic mass is the mass of 1/12 mass of carbon 12
mass of one atom of carbon 12 isotope. 1/12 mass of one atom of carbon 12 isotope is equal to 1 atomic mass unit. आणि ह्याबरोबर कंपेअर करून दुसऱ्या एलिमेंटचं ॲटोमिक मास युनिट युनिफाईड मास हे कॅल्क्युलेट केलं जातं. मग आता 1/12 मास हे कार्बन 12च्या 1 ॲटमचं मास हे 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम इतकं आहे एका ॲटमचं मास. कशाच्या? कार्बन 12 आयसोटोपच्या. आणि याचा 12वा पार्ट म्हणजे डिवायडेड बाय 12 जर आपण केलं तर ते येतं 1.6605 इंटू 10⁻⁻24 U, दॅट इज युनिफाईड मास. मग आपल्याला ऑक्सिजनचं मास दिलेला असेल, एका ॲटमचं मास दिलेलं असेल ग्रॅममध्ये, आणि त्याचं रूपांतर आपल्याला युनिफाईड मासमध्ये करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करणार? जे मास दिलेलं आहे त्याचं रूपांतर त्याला ह्या व्हॅल्यूनं आपण डिवाइड करणार. 1.6605 इंटू 10⁻⁻24. मग त्याचं रूपांतर कशात होईल? तर युनिफाईड मासमध्ये होईल. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास हे किती दिलेलं आहे? 56.56896 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम मास ऑफ 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. मास ऑफ 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. आता त्याचं रूपांतर आपल्याला कशात करायचं? युनिफाईड मासमध्ये. मग आपण कसं म्हणणार? 1 ॲटॉमिक मास इक्वल टू ऑर करस्पॉन्ड टू 1.6605 इंटू 10⁻⁻25 युनिफाईड मास. Therefore, how much atomic mass unit इक्वल टू हे ग्रॅम इतकं वजन म्हणजे 1 ॲटॉमिक मास ग्रॅम पर युनिफाईड मास. तर हाऊ मच ॲटॉमिक मास इक्वल टू 26.56896 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. काय होईल? हे मल्टिप्लाय होईल आणि हे काय होईल? डिवाइड होईल. इक्वल टू 26.56896 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम डिवायडेड बाय 1.6605 इंटू 10⁻⁻24. आणि आपण जर हे डिवाइड केलं तर ते येईल 16.0 युनिफाईड मास. म्हणून ॲटॉमिक मास हे ऑक्सिजन ॲटमचं हे किती घेतलं जातं? 16 युनिफाईड मास घेतलं जातं. देन ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲव्हरेज ॲटॉमिक मास elements are present in different isotopic forms. Isotopes means elements of atoms of same elements having same atomic number but different mass number. Atoms of same element having same atomic number but different mass number. But different mass number known as isotopes.
फॉर एक्झाम्पल कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14, ऑक्सिजन 16, ऑक्सिजन 17, ऑक्सिजन 18, क्लोरीन 37, क्लोरीन 35, 2 आयसोटोप्स आहे. ब्रोमीन 79, ब्रोमीन 81. मग नेमकं कुठलं ॲटॉमिक मास पकडायचं, 12 घ्यायचं का 13 ॲटॉमिक मास का 14 ॲटॉमिक मास? तर त्याचं एक्झॅक्ट एकच ॲटॉमिक मास घेण्यासाठी काढलं जातं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढत असताना त्याचं नॅचरल अबंडन्स हे विचारात घेतलं जातं. म्हणजे निसर्गामध्ये त्याचं पर्सेंटेज मास किती आहे, त्याचं प्रमाण किती आहे ते विचारात घेऊन डिवायडेड बाय 100 केलं जातं. मग त्यासाठी एक फॉर्म्युला वापरला जातो, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲव्हरेज ॲटॉमिक मास इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोप, दिलेला आयसोटोप जे काय असेल ते, इंटू इट्स नॅचरल अबंडन्स. देन डिवायडेड बाय 100 प्लस आयसोटोप फर्स्ट म्हणू आपण त्याला, जे काय असेल ते. अगेन ॲटॉमिक मास ऑफ सेकंड आयसोटोप into its natural abundance divided by 100, then plus third, fourth जे काय जितके आयसोटोप्स असतील त्यांचं ॲटॉमिक मास, त्यांचं नॅचरल अबंडन्स म्हणजे पर्सेंटेज मास जे असेल ते नेचरमध्ये डिवायडेड बाय 100. मग असं प्रत्येक वेळी 100 न लिहिता आपण प्रत्येकाच्या ॲटॉमिक मासला नॅचरल अबंडन्सनं मल्टिप्लाय करून घेतलं, प्लस दुसऱ्याचं घेतलं, तिसऱ्याचं घेतलं, डिवायडेड बाय 100 करून आपण ती व्हॅल्यू काढू शकतो. आता यावर आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. तर 3 आयसोटोप्स दिलेले, आयसोटोप, त्यानंतर त्याचे ॲटॉमिक मासेस, आणि रिलेटिव्ह अबंडन्स. दॅट इज पर्सेंटेज. कार्बन 12, कार्बन 13 आणि हा कार्बन 14. याचा ॲटॉमिक मास 12.00, यासाठी 13.00335. दॅट इज युनिफाईड मास. हे मास कशात दिलेलं आहे तर त्याचा युनिफाईड मास आहे. आणि हे 14.00317. नॅचरल अबंडन्स दिलं आहे 98.892%, 1.108% अँड 2 × 10⁻⁻10%. म्हणजे कार्बन 14चं प्रमाण अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यानंतर कार्बन 13 आणि सगळ्यात जास्त आहे तो कार्बन 12. आपल्याला काढायचं आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 12 इंटू % प्लस ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 13 इंटू इट्स % प्लस ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 14 इंटू इट्स % डिवायडेड बाय 100. आता कार्बन 12 ॲटॉमिक मास किती 12.0 इंटू 98.892 प्लस कार्बन 13 13.00335
into 1.108%, then plus 14.00317 into 2 into 10 raised to minus 10% and divided by 100 आणि ही व्हॅल्यू येते 12.011 युनिफाईड मास. देअरफॉर ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 12 युनिफाईड मास. म्हणून त्याचा ॲव्हरेज हे 12 घेतलं जातं. आता सेकंड आणखी एक प्रॉब्लेम दिला आहे, त्याचं नॅचरल अबंडन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही चेक करू शकता, येणारं आन्सर हे इतकंच येतं की नाही. तर आपल्या पुस्तकामध्ये आणखी एक प्रॉब्लेम दिला आहे, कॅल्क्युलेट दी ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ न्यूऑन बाय युजिंग फॉलोइंग डाटा. न्यूऑनचं दिलं आहे. न्यूऑन कॅल्क्युलेट average atomic mass of neon by using following data. आणि डाटा दिलाय त्यासाठी न्यूऑन 20, न्यूऑन 21 आणि न्यूऑन 22 दिलाय. ॲटॉमिक मासेस दिले 19.9924 युनिफाईड मास, हे 20.9940 युनिफाईड मास आणि 21.9914 युनिफाईड मास. पर्सेंटेज अबंडन्स दिलं आहे 90.92%, 0.26% आणि 8.82%. आपण काय करायचं आहे, फक्त त्याच्या व्हॅल्यूज इथं ॲड करायचे आहे. $19.99 इथं काय होणार, न्यूऑन 20, हे होणार न्यूऑन 21 आणि हे न्यूऑन 22. 9924 into 90.92 plus 20.9940 into 0.26 plus 20.9914 into 8.82% divided by 100. आणि ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला 20.1707 युनिफाईड मास दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 20 हे तुम्हाला आन्सर येईल. तसंच आपण इतर आयसोटोप्स जर आपण बघितले, म्हणजे ऑक्सिजन 16, ऑक्सिजन 17, ऑक्सिजन 18 असेल तर त्याचं अप्रॉक्सिमेटली ही जी व्हॅल्यू आहे, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ती साधारण 16 पॉईंट समथिंग आणि मग त्याचं राऊंड फिगरमध्ये हे 16 केलं जातं. त्यानंतर ब्रोमिनसाठी 79.99 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 79.9 घेतलं जातं. क्लोरीनसाठी हे 35.453 अशी व्हॅल्यू असते आणि मग तिचा राऊंड फिगर 35.5 युनिफाईड मास हे घेतलं जातं. दिस अबाउट ॲटॉमिक मासेस. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मोलिक्युलर मासेस बघू.